नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत JNM सेकंड इयरमधील MSN फर्स्ट या सब्जेक्टमधला बॉडी डिफेन्स मेकॅनिझम हा पॉईंट. तर मागील व्हिडिओमध्ये आपण MSN फर्स्टमधलाच ॲलर्जी हा पॉईंट पाहिला होता, ॲलर्जी आणि ॲलर्जीचे टाईप. तर आज आपण पाहणार आहोत बॉडी डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे शरीराची स्वसंरक्षण यंत्रणा जी आपल्या शरीरामध्ये असते. बॉडी डिफेन्स मेकॅनिझमचे टाईपचे 2 टाईप्स आहेत. एक ॲनाटॉमिक डिफेन्स म्हणजे त्याला रचनात्मक म्हणतात आणि फिजिओलॉजी डिफेन्स त्याला कार्यात्मक असे म्हणतात. तर आपण फर्स्ट पाहू ॲनाटॉमिक डिफेन्स. त्यामध्ये सब पॉईंट 3 आहेत. स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन, बोन अँड स्केलेटन. 3 आहे लिम्फॅटिक ग्लँड. तर फिजिओलॉजीमध्ये आईज, नोज, माउथ, इंटेस्टाईन, ओमेंटम, लिम्फॅटिक ग्लँड, ब्लड 8 आहे त्यामध्ये. तर चला सुरुवात करूया. फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस म्हणजे याच्यामध्ये जंतुसंसर्ग झालेल्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या प्रसरण पाहून तेथील रक्तपुरवठा वाढतो व त्या ठिकाणी रक्तवाहिनीतून प्रौढ रक्तपेशी बाहेर पडतात व फॅगोसायटोसिस असे म्हणतात. म्हणजे या फॅगोसायटोसिसमध्ये असं होतं की ज्या ठिकाणी आपल्याला जंतुसंसर्ग झालेला आहे त्या ठिकाणच्या जे काही रक्तवाहिन्या आहेत तिथे प्रसरण पाहून आपला रक्तपुरवठा वाढतो. म्हणजे रक्त तिथे जास्त प्रमाणात वाहतं आणि रक्तवाहिनीतून प्रौढ रक्तपेशी म्हणजे अडल्ट रक्तपेशी बाहेर पडतात. त्या स्थितीला फॅगोसायटोसिस असे म्हणतात. WBC इन्क्रीज होते व बॅक्टेरिया मारते. तर या स्थितीमध्ये WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स वाढतात आणि बॅक्टेरियाला किल करतात. फॅगोसायटोसिसमध्ये ल्युकोसायटोसिस. तर ल्युकोसायटोसिस हे त्यामध्ये 2 प्रकार आहेत, ल्युकोपेनिया आणि ल्युकोसायटोसिस. ल्युकोपेनियामध्ये WBC कमी होते तर ल्युकोसायटोसिसमध्ये WBCचे प्रमाण वाढते आणि यामध्ये बॉडीचे फीवर पण वाढते. तर ॲनाटॉमिकल डिफेन्समध्ये सेकंडवाला येते बोन आणि स्केलेटन सिस्टीम. त्यामध्ये थोरॅक्स कॅव्हिटी. थोरॅक्स कॅव्हिटीमध्ये हार्ट आणि लंग्स हे 2 ऑर्गन येतात थोरॅक्स कॅव्हिटीमध्ये. क्रेनियल कॅव्हिटी यामध्ये ब्रेन येतो. व्हर्टिब्रल कॉलम यामध्ये स्पायनल कॉर्ड येतो. ऑर्बिटल कॅव्हिटीमध्ये म्हणजे त्यालाच स्पिनॉइडल कॅव्हिटी असे पण म्हणतात, त्यामध्ये आईज येतात. आणि पेरिटोनल कॅव्हिटीमध्ये ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. तर सर्वाइकल 7 आहेत, सर्वाइकल बोन. थोरॅक्सिक 12, लंबार 5, सॅक्रम 5 आणि कॉकीज 4. यामध्ये ॲनाटॉमिकल डिफेन्समध्ये फर्स्ट येतं स्किन आणि म्युकस मेम्ब्रेन. तर तो स्किन पाहू आपण. स्किन म्हणजे त्वचा हे सलग असल्यामुळे पूर्ण शरीराचे संरक्षण होते. त्वचा हे सलग असल्यामुळे आणि आपल्या शरीरावर त्याचं आवरण असल्यामुळे आपल्या शरीराचे संरक्षण होते. इन्फेक्शन आतमध्ये जात नाही. आपल्या स्किनमुळे जे काही आपल्याला इंजुरी झाल्याने इन्फेक्शन होणार आहे ते डायरेक्टली किंवा इंजुरी न होता जर आपल्यावर बॅक्टेरिया बसल्या तर ते बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आपल्या शरीरामध्ये डायरेक्टली जात नाही, कारण स्किनचा लेयर आपल्या बॉडीवर असतो त्यामुळे. सेकंड आहे म्युकस मेम्ब्रेन. म्युकस मेम्ब्रेनचं प्रोडक्शन होते, त्यासोबत ते म्युकस बाहेर टाकल्यास त्यासोबत आतील जंतू त्याबरोबर बाहेर येते. म्हणजे म्युकस मेम्ब्रेनचं प्रोडक्शन होते आणि त्यासोबत जेव्हा म्युकस बाहेर पडतो त्यासोबतही आपल्या शरीरामधले जे काही जंतू आहेत ते बाहेर येतात. तर बॉडी डिफेन्स मेकॅनिझमचा फर्स्ट ॲनाटॉमिक डिफेन्स झाला. त्यानंतर आपण
फिजिओलॉजिकल डिफेन्स पाहू. त्यामध्ये फर्स्ट आहे आईज. आईजमध्ये लायसोसिन असते, म्हणजे डोळ्यामध्ये लायसोसिन हा द्रव असतो. आपल्या डोळ्यातल्या अश्रूमध्ये लायसोसिन हा द्रव असतो. डोळ्यातून अश्रू बाहेर पडल्यास त्यामार्फत आतील जंतू बाहेर येतात. जेव्हा आपण रडतो आपल्या डोळ्यातले अश्रू बाहेर येतात, त्या अश्रूमार्फत आपल्या आईजमध्ये जे काही जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते बाहेर येतात. सेकंड आहे नोज. नाकामध्ये सिलिया असतात. सिलिया नाकाच्या आतील बाजूस असते. सिलियामुळे हवा गाळली जाऊन रोगजंतूचा अटकाव होतो. सिलियामुळे आपल्या नाकामध्ये जे काही हवा फिल्टरेशन होऊन ते हवा आपल्या नाकामध्ये जाते आणि जे काही जंतू असतील नाकामध्ये त्याचं किल करण्याचं काम करते सिलियामुळे. नाकामध्ये आगंतुक वस्तू गेल्यास म्हणजे फॉरेन पार्टिकल गेल्यास शिंका येऊन ती बाहेर टाकली जाते. त्याबरोबर जंतूही बाहेर टाकले जातात. जेव्हा आपल्याला शिंका येतात त्या शिंकेमार्फत आपल्या नाकामधील जे काही जंतू आहेत ते बाहेर पडतात. थर्ड आहे माऊथ. माऊथ म्हणजे तोंड. तोंडामध्ये सतत लाळ स्रवत असते व ती लाळ गिळली जाते. त्यामुळे जंतू त्या ठिकाणी वास्तवात. सलायवामध्ये लायसोसिन प्रेझेंट असते. त्यामुळे लाळेमध्ये जंतू मारले जातात. जे काय आपल्या तोंडामध्ये सलायवा असतात त्या सलायवामध्ये लायसोसिन प्रेझेंट असते. त्यामुळे आपल्या तोंडातील जंतू मारले जातात. चौथा आहे जठर. जठर म्हणजे स्टमक. जठरामधील हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे अन्नमार्गातून प्रविशलेले म्हणजे आतमध्ये गेलेले जंतू मारले जातात. म्हणजे आपल्या स्टमकमध्ये जे काही आपण अन्न ग्रहण करतो त्यामार्फत जर जंतू आपल्या शरीरात गेले असतील, अन्नमार्गात गेले असतील, तर हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे ते जंतू मारले जातात. पाचवा आहे आतडी म्हणजे इंटेस्टाईन. आतड्यामध्ये आलेल्या पित्तरसाची म्हणजे बाईल डक्टची प्रतिक्रिया जंतुविरोधक असल्यामुळे जंतूची वाढ खुंटली जाऊन जंतूचा नाश होतो. इंटेस्टाईनमध्ये पित्तरस असतो. त्याच्या प्रतिक्रियामुळे आपल्या इंटेस्टाईनमध्ये कोणताही जंतू राहत नाही, त्याची वाढही होत नाही आणि खुंटले जातात त्याची वाढ. ओमेंटम. जंतूचा शिरकाव झाल्यास त्या ठिकाणी ओमेंटम घट्ट चिटकून राहते. ज्या ठिकाणी जंतूचा शिरकाव झाला आहे त्या ठिकाणी ओमेंटम घट्ट चिटकून राहते व तो जंतू संसर्ग पसरू देत नाही. ओमेंटम हा जंतू पसरू न देण्याचे काम करते.